हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तो आला तेव्हा लगेच त्याला खोलीत नेऊन सगळी गोष्ट समजावून सांगितली गेली. त्याला लग्नासाठी तयार केलं आणि तो आल्यावर थेट मंडपात बसवण्यात आलं. हे सगळं ऐकल्यावर मितेश म्हणाला, आता तरी तुला कळलं का? पण कविताने काहीच न बोलता त्याच्या गालावर जोरात चापट मारली. आईसाठी सगळं काही केलं मी आणि ही मलाच मारते. मितेश थोडं नाटकीपणाने बोलला, काय आहे ना भावा, भलाईचा जमानाच राहिला नाही. मागून मयंक म्हणाला, मग मला आधी का नाही सांगितलं सगळं? कविता रागात म्हणाली, घ्या, ज्याचं भलं करायचं तोच आपल्याला ओरडतो. आदित्यने थोडं मिश्किल हसत म्हटलं, अगं बावळट, तुला आधी सांगितलं असतं तर सरप्राईज काय राहिलं असतं? मॉन्टी म्हणाला. मॉन्टी तूच बावळट, कविता चिडून म्हणाली. ते तर आम्हालाच दिसलं. इतके दिवस कोण बावळट होतं? मॉन्टीने हसत उत्तर दिलं, काळतोंड्या, थांब तू, तुला नंतर बघतेच, कविता चिडून म्हणाली. जसं काय आधी बघितलंच नाहीस. असं म्हणत मॉन्टीने पुन्हा टोला मारला, तर आता इथे आदित्यच्या जागी आकाश असायला पाहिजे. आकाश, सांग याला, नाहीतर मी इथेच फोडेन याला, कविता संतापून म्हणाली. आकाशने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. कविता, मला माफ कर, मी आधी सांगू शकलो नाही, पण आता सर्वांसमोर सांगतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आय लव्ह यू कविता, असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली. कविताच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि तिनेही त्याला प्रेमाने मिठीत घेतलं. त्याने हलकेच तिच्या गालावर ओठ टेकवले. हे दृश्य पाहून कविताचे आई बाबा खूप आनंदित झाले. दिशा आपल्या खोलीत रागाने फिरत होती. तेवढ्यात मितेश तिच्या मागोमाग खोलीत आला. दिशा प्लीज ऐक ना, मी फक्त कविताला मनवण्यासाठी तसं बोललो, असं म्हणत मितेश तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. का माफ करायचं मी तुला? सहजपणे लग्न न करण्याचं ठरवलंस आणि आता परत फिरतोस? जा, कर लग्न, आय डोंट केअर, दिशा संतापून म्हणाली. अगं, पण मी ते सगळं कवितासाठी केलं होतं, असं म्हणत मितेशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तुला नाही करायचे लग्न? नको कर, मी करेन दुसऱ्या कुणात तरी सोबत. तसंही माझ्या मागे लाईन कमी नाही आहे, दिशा त्याचा हात झटकत म्हणाली. हे ऐकून मितेशच्या डोळ्यात जळजळीत राग आला. काय म्हणालीस तू? तो विचारायला लागला आणि त्यानंतर, हो, खरं म्हणाले मी. तू कविताचे कझन्स बघितले असतील ना? माझ्या आजूबाजूला होते, पण मीच मूर्ख, भाव दिलाच नाही, नाहीतर आत्तापर्यंत एक तरी पटवला असता, दिशा खवखवत म्हणाली. मितेशचा संयम सुटला. त्याने तिला जोरात ओढलं, तिचे केस पकडले आणि संतापाने म्हणाला, तू माझी आहेस, यू आर माइन, डॅम इट, तो बोलतो आणि तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो. त्याने तीव्रतेने तिला मिठीत घेतलं. दिशाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिने त्याच्या छातीवर मारत बाजूला व्हायला भाग पाडलं. ती उठून जायला लागली. तेवढ्यात त्याने तिला पुन्हा ओढलं आणि बेडवर फेकून स्वतःही तिच्यावर पडला. दिशा गोंधळली. मितेश, काय करतोस? ती धडधडत्या श्वासात म्हणाली, तुला दुसऱ्याशी लग्न करायचे ना? बघतोच मग, तो म्हणाला आणि तिच्या मानेवर गालावर हळूवार ओठ फिरवू लागला. आणि त्याच नंतर ती शहारली. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. त्याने ब्लाऊजचा हुक उघडला आणि पाठीवर ओठ टेकवले. ती हरवली त्याच्या स्पर्शात आणि त्यानंतर तेवढ्यात दरवाजा वाजला. मितेश भानावर आला. पटकन बाजूला झाला, बाल्कनीत गेला आणि शर्ट घातला. दिशाने स्वतःला सावरलं. पदर ओढत दरवाजा उघडला. समोर प्रिशा होती. यार दिशा, किती वेळ लागवतेस दरवाजा उघडायला? प्रिशा आत येत म्हणाली. मितेशला पाहताच ती थोडी गोंधळली. ओ सॉरी, प्रिशा मागे फिरायला लागली. आणि तेवढ्यात, असं काही नाहीये प्रिशा, दिशा गोंधळून म्हणाली. त्या दोघी बाहेर गेल्या.
मितेशने डोक्यावरून हात फिरवत सुस्कारा टाकला आणि त्यानंतर विहानला प्रोजेक्ट मिळाल्याचं कळताच प्रिशा खूप खुश झाली होती. पण विहान फारसा उत्साहित नव्हता. रविवारी त्याने ऑफिसला जाणं टाळलं आणि घरी राहून क्रिशासोबत खेळत होता. दादा, मला गार्डनमध्ये जायचे, क्रिशा हट्ट करत म्हणाली. ओके प्रिन्सेस, आज मी तुला घेऊन जातो, विहान तिला उचलत म्हणाला. तयार करते तिला, तुम्ही जा, आज मितेश आणि दिशा येणार आहेत, मी घरीच थांबते, प्रिशा म्हणाली. शिवणकाम करत असलेल्या प्रिशाच्या बाजूला तिची आई बसलेली होती. मी म्हणते दिशा आणि मितेशचे सगळे ठरवलंयस ना, लग्न लावून टाका, गुरुजींना फोन कर, आई म्हणाली. ठीक आहे मॉम, प्रिशा हसत म्हणाली. इकडे दिशा अजूनही मितेशची बोलत नव्हती. मितेश गाडी चालवत होता. दोघांमध्ये शांतता होती. त्याने गाणं लावलं. ते ऐकून दिशा थोडी शहारली आणि गप्प बाहेर पाहू लागली. तिच्या या कृतीतून मितेश गालातल्या गालात हसला. तितक्यात दुसऱ्या ठिकाणी विहान एका मीटिंगसाठी तयार होत होता. मिस्टर गायकवाड, तुमच्या मुलाने जे केलं ते मी विसरलेलो नाही आणि जर त्याने माझ्या किंवा शांतनू दीक्षितसोबत पंगा घेतला तर परिणाम भोगावाच लागेल, विहान ठामपणे म्हणाला. गायकवाड हादरले. प्लीज त्याला माफ करा, तो तरुण आहे. आणि त्यानंतर जर माझ्या बायकोवर नजर टाकलीस नसती तर कदाचित मी माफही केलं असतं, पण आता विराजला वाचवणारं कोणीच नाही, विहान थंड स्वरात म्हणाला. थोड्याच वेळात मीटिंग सुरू झाली. प्रिशा देखील त्या मीटिंगमध्ये होती. ती डोकं धरून बसलेली होती. विहानच्या लक्षात आलं, पण त्याने त्यावेळेस दुर्लक्ष केलं. मिसेस दीक्षित, आम्ही तिथल्या लोकांसाठी दुसरी चांगली सोय करणार आहोत आणि त्यांना मॉलमुळे अधिक सुविधा मिळतील, विहान व्यावसायिक थाटात म्हणाला. आणि त्यानंतर पण सर, कलेक्टरशी या विषयावर बोलणं आवश्यक आहे, राजपूत सर म्हणाले. ठीक आहे, मी हँडल करतो, विहान म्हणाला. थोडा वेळ चर्चा झाली आणि दरम्यान दरवाजा वाजला. पिऊ हे ज्यूसचा ग्लास घेऊन आत आली. विहानने नजरेनं ग्लास ठेवण्याचा इशारा केला आणि पिऊ तो ठेवून निघून गेली. विहानने समोरचा टिश्यू पेपर घेतला आणि ग्लासाच्या कडांना पुसून तो ग्लास प्रिशासमोर सरकवला. ती त्याच्याकडे पाहून हलकं स्मित करत ग्लास ओठांना लावते आणि त्यांच्या डोळ्यांतून चाललेलं संवाद बघून बाकीचे सर्व हसत होते. मिस्टर विहान, कलेक्टरशी बोलून आम्हाला सांगा, राजपूत सर उठून म्हणाले. विहानही उठला आणि प्रिशासुद्धा. ऑफकोर्स, विहान म्हणाला आणि त्यांना हात दिला. ते स्मित करत प्रिशाकडे पाहून म्हणाले. मिसेस दीक्षित, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, आज बघितलंही. यू आर लुकिंग सो गॉर्जियस. थँक्यू अंकल, प्रिशा हसून म्हणाली आणि तिची स्तुती ऐकून विहान मनातच खुश झाला. तो गेल्यावर प्रिशा खाली बसून ज्यूस प्यायला लागली. व्हॉट हॅपन बेबी, आर यू ओके, विहानने विचारलं. नो नो विहान, डोकं खूप दुखतंय, ती म्हणाली. ओके, लेट्स गो टू द डॉक्टर, तो म्हणाला. आणि त्यानंतर आता इकडे नो नो नीड विहान, ज्यूस पिताच बरं वाटेल, प्रिशा म्हणाली. नो एक्सक्यूज, विहान ठामपणे म्हणाला. त्याने कोट झाडत तिच्या जवळ जाऊन तिचा ग्लास बाजूला ठेवला, पर्स उचलली आणि तिला उठवलं. तिचं काही ऐकून घेतलं नाही आणि तिलाही माहीत होतं की तिच्या बाबतीत तो खूपच पॉझिटिव्ह आहे. ती गालात हसली. डॉक्टर, हाऊ इज शी, विहानने विचारलं जेव्हा त्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टर म्हणाले, नथिंग मिस्टर विहान, शी टोटली फाईन, पण थोडा वेळापूर्वी डोकं दुखत होतं, विहान म्हणाला. आणि त्यानंतर कामाचा ओव्हरलोड असावा, थोडा आराम केला की बरं वाटेल, डॉक्टर म्हणाले. चेकअप झाल्यावर दोघंही बाहेर आले.
विहानने दरवाजा उघडून दिला. प्रिशा आत बसली आणि तोही तिच्या शेजारी बसून कार चालवू लागला. तिने डोके सीटवर टेकवून डोळे मिटले. विहानने एक हात तिच्या हातावर ठेवला. कार बंगल्यात आली. पार्क करून विहान खाली उतरला. प्रिशा झोपली होती म्हणून त्याने तिला उठवलं नाही. तिला हलक्या हाताने उचललं आणि छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या प्रिशाला घेऊन तो आत गेला. बेडवर झोपवलं. एसीचं टेम्परेचर नॉर्मल केलं. ब्लँकेट ओढलं आणि कपाळावरती ओठ टेकून तो फ्रेश होण्यासाठी गेला. शॉवर सुरू करताच त्याने जॅकला कॉल केला. यस बॉस, जॅक म्हणाला. व्हॉट हॅपन जॅक, से फास्ट. विहान म्हणाला. बॉस, मिस्टर गायकवाड इन्व्हेस्टमेंट वॉज कॅन्सल. रिटर्न इन्व्हेस्टमेंट वॉज मेड. विराज इज कॅप्चर्ड बाय राकेश. He beat him a lot and Viraj says he won't repeat it again. Okay, let him go. विहान म्हणाला. ओके बॉस, जॅक म्हणाला. And Jack, meet the collector and fix tomorrow's appointment. विहानने सांगितलं. ओके बॉस, जॅक म्हणाला आणि कॉल कट केला. विहान बाथरोब घालून बाहेर आला आणि मानेला कॉल करून आजची मीटिंग सानेना अटेंड करायला सांगितली. फोन ठेवून तो बेडवर आला. प्रिशाच्या शेजारी झोपला. तिला मिठीत घेतलं आणि ब्लँकेट ओढलं. तिच्या कपाळावर पुन्हा एकदा ओठ टेकवले. क्रिशा शाळेत गेली होती म्हणून दोघंही पुन्हा झोपी गेले. दिशा बुटीकमध्ये व्यस्त होती. एका हाय क्लास क्लायंटसाठी ती सध्या सँडल डिझाईन करत होती. दिशा, मला ट्रेडिशनल आउटफिट डिझाईन करायचं आहे, पण त्यावर हेवी डिझाईन नको. फ्लावर्स आणि साधी डिझाईन हवी. आणि हा फॅशन शो मीच जिंकला पाहिजे. तानिया म्हणाली. डोंट वरी तानिया, मी तुला सर्वात युनिक ड्रेस डिझाईन करून देईन. दिशा म्हणाली. थँक्स दिशा, आणि मला हा ड्रेस 5 दिवसात हवा आहे. तानिया म्हणाली. हो, मी तयार करीन. दिशा हसून म्हणाली. तुला माहीत नाही तू माझं किती मोठं टेन्शन दूर केलं आहेस. तानिया म्हणाली. त्यानंतर दिशाने वर्कर्सना काम समजावून सांगितलं आणि आपल्या केबिनमध्ये गेली. दुसऱ्या बाजूला जॅक एका सरकारी कार्यालयात पोहोचला होता. त्याने कलेक्टरशी भेटायचं आहे असं सांगितलं. 2 मिनिटात समोरचा माणूस आतून परत आला. मॅडमनी बोलवलं आहे असं सांगितल्यावर जॅक आत गेला. आत 31च्या आसपास महिला IAS अधिकारी बसलेली होती. कदाचित नवीन अधिकारी. जॅक पुढे जाऊन म्हणाला. गुड मॉर्निंग मिस मेघना. ती खुर्चीतून वळून समोर आली आणि जॅक स्तब्ध झाला. दोघंही एकमेकांना पाहून काही क्षण काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने मेघना नॉर्मल झाली. गुड मॉर्निंग म्हणाली आणि बसायला सांगितलं. नाईस टू मीट यू जॅक, ती म्हणाली. सेम टू यू मॅम, जॅक म्हणाला. मॅम, तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणायला सुरुवात केली पण तिने थांबवलं. जॅक, पर्सनल गोष्टीनंतर, आता काय काम आहे ते बोल, ती म्हणाली. बॉसना तुमच्याशी महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे. उद्या सकाळी अपॉइंटमेंट हवी, जॅक म्हणाला. ओके, उद्या त्यांना इथे बोलवा, मेघना म्हणाली. नो मॅम, बॉसनं तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आहे, जॅक म्हणाला. ती थोडं विचारात पडली आणि मग होकार दिला आणि त्यानंतर थँक्यू मॅम, जॅक म्हणाला आणि बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने राकेशला कॉल लावला. यस जॅक, राकेश म्हणाला. राकेश, मी कलेक्टरशी अपॉइंटमेंटसाठी आलो होतो आणि इथे मेघना मॅम दिसल्या. तिचं का याचा संशय येतोय काय? ती काही वर्षांपूर्वी. हो, मला पण तसंच वाटते. तू एक काम कर, तिच्या मागील 15 वर्षांचा डेटा काढ. ती कुठे राहते, कोणासोबत राहते, सगळं. उद्या विहानने जर ती बघितली तर पहिली
ऑर्डर काय असेल हे आपल्याला माहीत आहे. त्याने आधीच सांगितलं होतं, बॉस कलेक्टर मॅडम 5 मिनिटात येणार आहेत. पण बॉस त्या आल्यावर तुम्ही रागवू नका, जॅक म्हणाला. आता काय झालं जॅक? आता 50 वेळा सांगितलंस की रागवू नको. मी का रागवू तिच्यावर? मला फक्त प्रोजेक्टबद्दल चर्चा करायची आहे आणि त्या मॉलसाठी लागणाऱ्या जमिनीबद्दल बोलायचं आहे, विहान म्हणाला. काही नाही बॉस, मी फक्त सांगितलं. तुम्ही रागावू नका त्यांच्यावर. नाही रागावणार ना तुम्ही? जॅक पुन्हा म्हणाला. जॅक तू आता जा, विहान म्हणाला. पण बॉस तुम्ही रागावलात तर? जॅक आय सेड लीव नाव, विहान त्याला रागातच म्हणाला. जॅक थोडा घाबरला. ओके बॉस, पण लक्षात ठेवा हां, असं म्हणत त्याने पळ काढला. त्यानंतर जॅक गेल्यावर विहानने प्रिशाला फोन केला आणि केबिनमध्ये बोलावलं. थोड्याच वेळात दार वाजलं आणि यस कम इन, विहान म्हणाला. प्रिशा आत आली आणि समोर बसली. विहान, आज कलेक्टर येणार आहेत ना? प्रिशाने विचारलं. तर त्यावेळी हो, 5 मिनिटात येतील, तो म्हणाला. प्रिशाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलून थोडं पाणी प्यायलं आणि परत ठेवलं. बेबी, आर यू फाईन नाव, विहानने विचारलं. आणि त्यानंतर इकडे या, आय एम टोटली फाईन, प्रिशा म्हणाली. मे आय कम इन, बाहेरून एक सौम्य आवाज आला. विहान काही क्षण स्तब्ध झाला. आवाज ऐकून काहीतरी मनात हललं आणि त्यानंतर आता इथे यस कम इन, त्याचा गंभीर घोगरा आवाज साऱ्या केबिनभर पसरला. प्रिशा फक्त तो आवाज ऐकून सुखावली. दार हळूहळू उघडलं आणि ती आत आली. विहानने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अचानक विरलं. मेघना, त्याच्या तोंडून अस्पष्टपणे निघालं. प्रिशानेही मागे वळून पाहिलं. समोर कलेक्टर उभी होती. पण विहान इतका भावूक का झाला आहे हे तिला समजलं नाही. मेघनाच्या डोळ्यात अश्रू होते. तिने ते रोखले. विहान मात्र स्तब्धपणे तिच्याकडे पाहत राहिला. हॅलो मिस्टर विहान, मेघना प्रोफेशनल टोनमध्ये म्हणाली. विहानच्या मनात एक वेदनेची लहर उठली, पण तो काहीच बोलला नाही. प्रिशाने त्याला हलकंच हाक मारली. सर, तो भानावर आला. डोळे लालसर झाले होते, पण प्रिशा समोर असल्याने तो स्वतःला आवरतो. आणि त्यानंतर हॅलो मिस मेघना, तो जाणीवपूर्वक मिस शब्दावर जोर देत म्हणाला. यू प्लीज सीट, तो म्हणाला. सो मिस मेघना, आज तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट घेतलं आहे एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी. मला खात्री आहे तुम्ही मदत कराल. इट डिपेंड्स ऑन व्हॉट हेल्प यू नीड फ्रॉम मी. टॉक टू द पॉइंट, मेघना थेट म्हणाली. आम्ही एक मॉल प्रोजेक्टवर काम करत आहोत. गांधी रोड जवळची जागा लागते. ती लिगली मिळवण्यासाठी तुमच्या सिग्नेचरची गरज आहे. तुम्ही नवीन IAS ऑफिसर असल्याचं ऐकलं आहे, विहान स्पष्टपणे म्हणाला. मिस्टर विहान, मी ऐकलंय तिथे गरिबांची वस्ती आहे. त्या लोकांना उखडून मॉल बांधणार का? मेघना संतप्तपणे म्हणाली. माइंड युअर लँग्वेज मिस मेघना. आम्ही त्यांना दुसरी जागा देतोय, जी विकसित आणि सोयीस्कर आहे, विहानने संतापाने उत्तर दिलं. ओ, कुठे? ती म्हणाली. विक्रोळी सारख्या भागात 2 BHK फ्लॅट्स देतोय. जवळच स्टेशन, बस स्टॉप, सर्व काही त्यांच्या काळजी. तुम्ही करू नका, विहान उत्तरला. ओके, मी कमिशनर सरांशी बोलते आणि मग कळवते, मेघना म्हणाली. थँक्यू सो मच मॅम, प्रिशा म्हणाली. आणि त्यानंतर आता मेघनाने प्रिशाकडे पाहिलं. तिच्या लक्षात आलं की ही विहानची पत्नी आहे, कारण तिने न्यूजमध्ये पाहिलं होतं. सिक्रेट मॅरेज, ज्याचा उलगडा विहानने 5 वर्षांनी केला होता. वेलकम मिसेस विहान दीक्षित, मेघना स्पष्टपणे शब्दांवर जोर देत म्हणाली. प्रिशाने स्मित दिलं.
मेघना खूप सुंदर दिसत होती. सडपातळ गोरी, लांब केस, लाल साडी, मॅच ब्लाऊज, हातात घड्याळ आणि कड्या, ओठांवर फिकट गुलाबी लिपस्टिक, चेहऱ्यावर नैसर्गिक तेज. प्रिशा तिच्याकडे पाहतच राहिली. ओके मिस्टर विहान, मी निघते, लवकरच कळवते, मेघना म्हणाली. विहान मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती निघून गेली. डोळे तिचेही पाणावले होते. विहानचेही. प्रिशाच्या लक्षात आलं की ही नक्कीच विहानच्या ओळखीची आहे, पण कोण हे फक्त विहानच सांगू शकतो. ती गेल्यावर विहानने जॅकला कॉल लावला. हॅलो बॉस. जॅक, फॉलो हर अँड गेट ऑल हर इन्फॉर्मेशन, विहान म्हणाला. यस बॉस, मी आधीच तिच्या मागावर आहे, जॅक म्हणाला. आणि त्यानंतर विहान म्हणाला ओके, आणि त्याने फोन ठेवला. पण आता त्याच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ जसा नजरेसमोरून तरळून गेला होता. तो क्षण आठवून त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळला. ती इथे कशी काय? पण 15 वर्षांपूर्वी तर तिने आम्हाला सोडून आयुष्याच्या बंधनापासून दूर जायचा निर्णय घेतला होता. ती कंटाळून निघून गेली होती, पण आज अचानक समोर IAS अधिकारी बनून उभी राहिली. हो, तिचं स्वप्नच होतं IAS अधिकारी बनायचं, पण त्यावेळी तिला घरातून कोणताही आधार नव्हता, म्हणून ती सगळ्यांपासून दुरावली. विहानच्या मनात सगळं ढवळून निघालं होतं. जुन्या आठवणी, राग, वेदना, प्रेम सगळं एकत्र उमटत होतं. तिच्याशी भेटून आता 2 दिवस झाले होते, पण मन काही शांत नव्हतं. जॅकने त्याच दिवशी तिचा मागोवा घेतला आणि ती कुठे राहते हे सांगितलं, पण तिला भेटावं की नाही या द्विधा मनस्थितीत विहान अडकून पडला होता. एक मन भेटण्यासाठी तडपत होतं, तर दुसरं मन त्याला थांबवत होतं. पण ती होतीच अशी. त्या आठवणींनी विहान पुन्हा एकदा भावनांनी भरून गेला आणि डोळे पुन्हा ओले झाले. तेवढ्यात प्रिशा फ्रेश होऊन बाहेर आली. नाईटीची नॉट बांधत ती विहान समोर आली, पण तो मात्र विचारात हरवलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला लगेच समजलं की तो कोणत्या तरी खोल विचारात आहे. ती शांतपणे बेडवर बसली. रात्रीचे 9 वाजले होते. प्रिशा आज आई बाबांसोबत झोपली होती. प्रिशाने विहानच्या केसांतून हळुवारपणे हात फिरवला, तेव्हा तो भानावर आला. त्याने हलकेच डोळे पुसले. विहान, टेल मी व्हॉट हॅपन. त्या दिवशी तू त्या मेघनाला भेटलास, त्यानंतर तू इतका उदास का आहेस? आणि तुझा आवाजही खूप चढला होता तिच्यावर. तुला तिची ओळख आहे का? प्रिशाने हळुवारपणे विचारलं, कारण तिला काहीही सहन होत होतं, पण त्याच्या डोळ्यात पाणी तिला असह्य होतं. नथिंग हॅपन, असं म्हणून विहान शांत झाला. ठीक आहे, सांगायचं नसेल तर नको सांगू, पण काही लपवू नकोस, कारण यातून त्रास तुलाच होतोय आणि तो त्रास मलाही सहन होत नाही. तुला हे माहिती आहे, असं म्हणून प्रिशाने त्याच्या केसातून हात काढून घेतला. विहानने हळूच तिच्याकडे नजर टाकली. त्याचे डोळे लालसर झाले होते. ते पाहून प्रिशाच्या काळजात चर्र झालं. विहानने अचानक तिच्या कमरेत हात घालून तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कुशीत स्वतःला झोकून दिलं. तो रडायला लागला आणि ते अश्रू पाहून प्रिशाचं मनही हेलावून गेलं. तिने मनातल्या मनात विचार केला, आपण उगाच त्याला विचारलं. विहान, प्लीज रडू नकोस, शांत हो. मी तुला रडताना बघू शकत नाही. तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण रडू नकोस, असं म्हणत ती त्याला कुरवाळत राहिली. काही वेळाने विहान शांत झाला. तो बाजूला झाला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडून राहिला. प्रिशाने त्याच्या केसातून हात फिरवला. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. तो अजूनही रडत होता, त्यामुळे तिचेही अश्रू थांबले नाहीत. त्याने हळूच हात उचलून तिचे अश्रू पुसले आणि मग तो एक दीर्घ श्वास घेत शांत झाला. बेबी, तुला खरं जाणून घ्यायचं आहे ना, की मी
त्या IAS ऑफिसर मेघनावर का चिडलो, असं म्हणत विहानने तिच्याकडे पाहिलं. हो, पण ती कोण आहे, प्रिशाने विचारलं. बेबी, ती दुसरी तिसरी कोणी नसून मेघना पुरुषोत्तम दीक्षित आहे, माझी बहीण. हे ऐकताच प्रिशा नखशिखांत हादरली, कारण ही गोष्ट तिच्या कधीच लक्षात आली नव्हती. जर ती विहान आणि मितेशची बहीण आहे तर तिच्याविषयी घरात कधीच का चर्चा झाली नाही. तिच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. ती विहानकडे पाहू लागली. तो भकास हसत होता. तिच्या मनातले प्रश्न त्याला स्पष्टपणे कळाले होते. नक्षत्र निवास. विहानला भेटल्यानंतर मेघनाचं मन काहीच कामात लागत नव्हतं. 15 वर्षांनंतर आपल्या भावाशी इतकं कठोर वागल्याची खंत तिच्या मनात होती. त्या घरातून गेल्यावर सगळं बदललं होतं, पण तिच्या मनात त्यांचं स्थान कायमचं होतं. आदर, आपुलकी, प्रेम सगळं जपून ठेवलं होतं, पण ती भावना तिला त्यांच्यासमोर कठोर बनवत होती. 15 वर्षांपासून तिने त्या घराकडे मागे वळून पाहिलं नव्हतं, पण एकही दिवस गेला नव्हता की तिने तिच्या आईची, वडिलांची, दोन्ही भावांची, आजोबांची आठवण काढली नसेल. फक्त त्या बंधनांनी तिला गुदमरायला लावलं होतं आणि म्हणूनच तिने हे सगळं मागे सोडून दिलं. त्या आठवणींनी आजही तिला रडायला लावलं. ती स्फुंदून रडत होती. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, मॉम. आवाज ऐकताच मेघनाने स्वतःला सावरलं, डोळे पुसले आणि मागे वळून पाहिलं. तानिया, मी तुला किती वेळा सांगितलंय की वेळेवर घरी ये, सारखं टाइमपास नको, मेघना रागत म्हणाली. 1 मिनिट, आधी खरं सांग, तू पुन्हा रडत होतीस ना? पुन्हा त्याच आठवणीत गेलीस ना? तानियाने विचारलं. तानिया, विषय बदलू नकोस. मी तुला काहीतरी बोलत होते आणि मी पण तेच सांगते ना. आई, डोंट क्राय. तुला निर्णय घेऊन त्यांना सोडून आला आहेस ना, मग त्यांच्यासाठी असं रडू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत, तुला कधीच सोडून जाणार नाही मी. आता चल, रडणं थांबव आणि मला खायला दे, मला खूप भूक लागली आहे, असं म्हणून तानिया गोड हसली. मेघना हलकसं हसली आणि उठली. बरं मॅडम, सांगा काय खाणार आहात तुम्ही? मी काकूंना सांगते. मॉम, मला आज नॉर्मल जेवण हवंय. खूप दिवस झाले पिझ्झा, पास्ता, बर्गर खाऊन. मला डाळ भात, वांग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी खायची आहे, तानियाने खोडकरपणाने सांगितलं. बरं, तू फ्रेश हो, मी काकूंना सांगते, मेघना म्हणाली आणि किचनमध्ये गेली. तानिया तिच्या रूममध्ये गेली. 15 वर्षांपूर्वीची गोष्ट होती. दीक्षित निवास एक आनंदी कुटुंब होतं. त्यात मॉम, डॅडी, मितेश, मी, विहान, मेघना, आजोबा, आजी असा आमचा परिवार होता. मी सर्वात मोठा, दुसऱ्या क्रमांकावर मेघना आणि तिसऱ्या क्रमांकावर मितेश. मी मेघनापेक्षा 2 वर्षांनी मोठा होतो आणि मितेश खूपच लहान, ज्याला मॉम डॅडीने दत्तक घेतलं होतं. लहानपणापासून मला हवं होतं ते मिळालं होतं. मी खूप खुश असायचो. 12वी पास झाल्यावर मी जॉब करत शिकायला लागलो. आमचा बिझनेस डॅडी आणि आजोबा आधीपासून पाहत होते, पण 12वी नंतर मीही ऑफिस जॉईन करून बिझनेस शिकायला सुरुवात केली. मेघना माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. तिचं स्वप्न होतं IAS ऑफिसर बनायचं, पण डॅडीची त्याला संमती नव्हती. त्यांना वाटायचं की तिचं ग्रॅज्युएशन झालं की तिचं लग्न करून द्यावं, तेही त्यांच्या मित्र मनोहर काकांच्या मुलासोबत, मनिकसोबत. पण मेघना ठाम होती. तिला आधी IAS ऑफिसरच बनायचं होतं. शेवटी डॅडीने खूप विचार करून संमती दिली. ग्रॅज्युएशननंतर तिने तयारी सुरू केली. मनिक तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता. पण अचानक मेघना त्याच्याशी बोलणं बंद करू लागली. 6 महिने गेले. मनिक प्रयत्न करत राहिला, पण ती त्याला सतत इग्नोर करत राहिली. आम्हाला वाटलं अभ्यासामुळे असेल. एकदा संध्याकाळी जेवताना अचानक मेघना म्हणाली, डॅडी, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. डॅडी म्हणाले, बोल. ती म्हणाली, प्लीज रागावू नका, पण मला मनिकसोबत लग्न करायचं नाहीये. सगळे स्तब्ध झाले. डॅडीने विचारलं, कोणी दुसरा आवडतो का? आणि त्यानंतर
ती म्हणाली, नाही, पण मला सध्या लग्न करायचं नाही. ती तिच्या मतावर ठाम होती. सर्वांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिचं उत्तर ठाम होतं. ही गोष्ट मनोहर काकांना कळली आणि त्यांचं मन तुटलं. मनिकला सर्वाधिक धक्का बसला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नशिबाने तो वाचला, पण तरीही त्याने मेघनाला विचारलं, मी वाट पाहतो, पण तू नाही तर नको बोलू. पण तिचा स्पष्ट नकार होता. हे सगळं डॅडीला असह्य झालं. त्यांनी तिच्यासाठी होकार दिला होता, पण तिच्या या वागण्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला. आजीला हे सहन झालं नाही आणि त्या गेल्या. आजोबा आजारी पडले. डॅडी थोडेफार ठीक झाले, पण मनाने तुटले होते. मी मेघनाला खूप समजावलं, पण ती म्हणाली, मी कोणासाठी माझं स्वप्न सोडणार नाही. पहिल्यांदा होकार दिल्यावर तिनं पलटी मारली होती. मनोहर काका आणि मनिक देश सोडून गेले. डॅडीचं मन दुखावलं. आई शांत झाली. मितेश काहीच समजू शकत नव्हता. तो अजून शाळेत होता. एक दिवस मेघना अचानक गायब झाली. तिच्या रूममध्ये चिठ्ठी होती. मी सगळ्यांपासून दूर जात आहे. कोणत्याही बंधनात राहायचं नाही. डॅडीने स्पष्ट सांगितलं. आतापासून मेघना नावाची मुलगी आपल्या घरात नव्हतीच, विसरून जा. तो विषय कधी निघालाच नाही. सगळे तिच्यावर नाराज होते. विहानने ही सगळी गोष्ट प्रिशाला सांगितली आणि ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. कुठली मुलगी असं वागेल? ती विचारात पडली. मितेश ॲडॉप्टेड आहे, हेही आज समजलं. प्रिशाने विहानला शांत केलं. तो तिच्या कुशीत विसावला. तिने त्याचे केस हलकेच हाताने कुरवाळले आणि तो झोपून गेला. तीही त्याच्याकडे लपटून झोपली, पण मेघनाचे विचार तिच्या मनातून जात नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी, दिशा दीदी, खरंच खूप खूप थँक्स. मला माहीत नव्हतं की तू एवढ्या लवकर आणि एवढा सुंदर ड्रेस डिझाईन करशील. तानिया म्हणाली. आज सकाळीच ती दिशाच्या ब्युरोमध्ये आली होती. उद्या तिचा फॅशन शो होता. तिच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा होता. दिशा दीदी, प्लीज तू उद्या माझ्या शोला येणार आहेस ना? अगं, पण मी तिथे जाऊन काय करणार? म्हणजे काय करणार? मला चीअर करशील आणि उद्या तिथे मोठमोठे बिझनेस टायकून येणार आहेत. कदाचित तुला कोणीतरी मिळेल. ती बोलते. तानिया हसली. ओ ग्रेट आयडिया, बट नो दॅन यू. आय ॲम ऑलरेडी एंगेज. दिशा म्हणाली. व्हॉट, तू एंगेज आहेस? तानिया चकित होऊन म्हणाली. दिशा म्हणते, आणि अंगठीतली एंगेजमेंट रिंग दाखवली. वाव, सच अ ब्युटिफुल रिंग. तानिया म्हणाली, तिचा हात हातात घेत. तशी दिशा मंद हसली. बाय द वे दिशा दी, हू इज दिस लकी मॅन? तानियाने विचारलं. मितेश राजपूत. दिशाने सांगितले तसे तानिया थोडी शॉक झाली. हू इज मितेश राजपूत? तिने पुन्हा विचारलं. दिशा हसली. पहिला तर माझा कॉलेज फ्रेंड होता. नंतर त्याने मला प्रपोज केलं आणि मग आम्हाला समजलं की माझ्या मोठ्या बहिणीचा आणि त्याच्या मोठ्या भावाचा विहान राजपूत यांचं अफेअर आहे आणि त्यांचं लग्न ठरलं आहे. मग त्यांच्या लग्नानंतर मी तिथेच राहू लागले. घरच्यांनी मला त्यांची मुलगीच मानलं. पण आता विहान राजपूत हे नाव ऐकून तानिया समजून गेली होती आणि ती आता नीट लक्ष देऊन ऐकत होती. मग काय झालं? तिने विचारलं. मग दीदी आणि विहान जेजूंचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही 5 वर्ष लंडनमध्ये होतो, कारण तिथल्या ब्रांचमध्ये काही प्रॉब्लेम्स होते. तिथेच माझी आणि मितेशची एंगेजमेंट झाली आणि 5 वर्षांनी आम्ही परत इंडियाला आलो. आता लवकरच
लग्न करायचा प्लॅन आहे, पण बघूया केव्हा होते. दिशा हसत म्हणाली. तानियाला समजलं होतं की दिशा कोण आहे आणि हे ऐकून तिच्या मनात काहीतरी चालू लागलं. ओ ग्रेट दी, सच अ ब्युटिफुल लव्ह स्टोरी. मला तुम्हाला एकत्र पाहायला आवडेल, तानिया म्हणाली. नक्कीच, दिशा स्मित करत म्हणाली. नक्कीच नाही, उद्याच्या फॅशन शोमध्ये तुम्ही दोघंही येत आहे आणि मी ऐकलंय की तिथले चीफ गेस्ट विहान राजपूत आहेत, तानिया म्हणाली. व्हॉट, जीजू इज चीफ गेस्ट, दिशा आश्चर्याने म्हणाली. या, तानिया हसत म्हणाली. म्हणजे दीदी आणि मितेश पण जाणार तिथे. दिशा मनातच विचार करत होती. काय विचार करते दिशा दीदी? येतेस ना तू, तानिया म्हणाली. अगं ऑफकोर्स, आणि मी एकटी नाही तर माझ्यासोबत सगळे येणार, दिशा हसून म्हणाली. ओ ग्रेट, मग मी तुम्हाला माझ्या मॉमची ओळख करून देईन. ती पण उद्या स्पेशल गेस्ट म्हणून येते, तानिया म्हणाली. तुझी मॉम कोण आहे, दिशाने विचारलं. IAS ऑफिसर मिस मेघना, तानिया म्हणाली. ओ ग्रेट, मग उद्या भेटू, दिशा हसून तानियाला म्हणाली. थँक्यू सो मच दी, तानिया म्हणाली आणि ड्रेस घेऊन गेली. पण तिच्या मनात आता काहीतरी शिजत होतं आणि त्याचा विचार करत ती मनोमन हसली. विहान आणि प्रिशा ऑफिसला जात होते. मेघनाविषयी समजल्यापासून विहान थोडा अपसेट होता आणि आता प्रिशालाही हे समजलं होतं की मेघनाने खूप मोठी चूक केली होती. बिचारा तो मनिक, काय चूक होती त्याची? प्रेम केलं तिच्यावर वेड्यासारखं, ही चूक होती का त्याची? जे मेघनाने त्याच्याशी केलं, त्याला फसवलं, बिचारा कसा असेल आता आणि कुठे असेल, आणि त्याचे बाबा मनोहर काका ते कसे असतील, या विचारात प्रिशा गुंतली होती. विहानने स्वतःला रिलॅक्स करायला म्युझिक ऑन केलं आणि प्रिशाचा हात हलकेच पकडून ठेवला. गाणं संपल्यावर त्याने दुसरं गाणं लावलं, कारण त्याला आता मेघनाचा विचार टाळायचा होता. गाणं संपलं. विहान थोडा रिलॅक्स झाला आणि तो शांत वाटत होता. हे पाहून प्रिशालाही जरा बरं वाटतं. तेवढ्यात ऑफिस आलं आणि दोघंही खाली उतरून आत गेले. तानियाचा आज फॅशन शो होता म्हणून ती लवकरच त्या ठिकाणी पोहोचली होती. मेघना तिचं काम आटोपून वेळेवर पोहोचणार होती. विहानने प्रिशाला सांगितल्यामुळे तीही गेल्या 1 तासापासून तयारी करत होती. विहान तयार होऊन खाली बसला होता. दिशा आणि मितेशही तयारी करत होते. मितेश तयार झाला आणि खाली आला तर मितेश तिथेच विहान बसला होता. मितेश समजून गेला की प्रिशा तयारी करायला वेळ लावत आहे. तो गालात हसला आणि विहानकडे आला. हाय दादा, मितेश म्हणाला. हॅलो, विहान म्हणाला आणि पुन्हा आपलं काम करू लागला. व्हॉट हॅपन ब्रो, आर यू बोर्ड, मितेश गालात हसत म्हणाला. विहानने त्याच्याकडे एक रागी कटाक्ष टाकला आणि मितेश गप्पच बसला. बिचारा मस्ती करायच्या मूडमध्ये होता, पण विसरला की समोर डेव्हिल आहे. त्याच्याशी मस्ती केली तर भारी पडेल, मनातच मितेश म्हणाला. थोड्या वेळाने दिशा आणि प्रिशा तयार होऊन आले. दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या. त्यांच्यासमोर एखादी टॉप मॉडेलही फिकी वाटावी अशा. ते आल्यावर विहान, प्रिशा, मितेश आणि दिशा एकाच कारमध्ये त्या जागेवर निघाले. जागा थोडी लांब होती म्हणून वेळ लागणार होता.
मितेश आणि दिशा मागे बसून टाइमपास करत होते. त्यांना एकत्र असताना सगळ्यांचं भान राहत नसे हे विहान आणि प्रिशाला ठाऊक होतं. विहानने प्रिशाकडे पाहून हलकेच गालात हसले आणि म्युझिक ऑन केलं. गाणं लावून त्याने तिचा हात पकडला आणि हलकेच दाबला. बाहेर लक्ष असणारी ती दचकली, जणू झटका लागावा तसं. तिने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याचं लक्ष समोर होतं. काही झालंच नाही अशा अविर्भावात तो कार चालवत होता. पण त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या अंगात शहारा गेला, पोटात गडबड झाली. ती एकदा मागे एकदा त्याच्याकडे बघू लागली, कारण मितेश आणि दिशा यांनी काही पाहिलं तर चिडवायलाही एक संधी सोडणार नाहीत हे तिला ठाऊक होतं. कारण ते दोघं शांत विहानसमोरच असायचे. प्रिशासमोर त्यांची मस्ती कडेलोटाला जायची. म्हणून ती थोडी घाबरली होती. तिने विहानकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. तो मात्र गालातल्या गालात हसत होता. तिचा हात अजून घट्ट पकडत होता. धकधक 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 तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं होतं. पण त्याच्या चेहऱ्यावरची ती स्मित, अरे देवा, ती तर पूर्णपणे घायाळ करून टाकणारी होती. अरे वेड्या, ती स्मित लपव, मारून टाकशील का या मनाला, प्रिशा मनातच म्हणाली. आणि जणू तिचं मन वाचल्यासारखं विहानने तिच्याकडे नजर टाकली. तिथेच तिचा श्वास थांबला. ती पूर्णपणे त्याच्या डोळ्यात हरवून गेली. तेवढ्यात मागे मस्ती करत बसलेले मितेश आणि दिशा यांचं लक्ष सहजपणे पुढं गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मोठी स्मित उमटली. हां, दिशा मुद्दाम खाकरली. तसं विहान आणि प्रिशा भानावर आले. प्रिशाने मागे वळून पाहिलं. मितेश आणि दिशा गालातल्या गालात हसत तिच्याकडेच बघत होते. तिला तर मेल्यासारखं वाटू लागलं. ती ओढाताण स्मित करत रागाने विहानकडे पाहू लागली. ती रागात बघते हे कळताच विहानने पटकन लक्ष समोर घेतलं. काय दादा, ड्रायव्हिंग करता की रोमॅन्स? घरी करावा थोडा, आम्हीही आहोत कारमध्ये. असाच चालू राहिला तर आमचाही रोमॅन्स इथूनच वर जाऊन करावा लागेल, मितेश खट्याळपणे म्हणाला. दिशा जोरात हसायला लागली. प्रिशाने मात्र डोक्यावर हात मारून घेतला. विहाने एक रागीट नजर मितेशकडे टाकली आणि तो गप्प झाला. रागीट नजर टाकली की सगळे घाबरतात आणि हा मोकळा होतो. पण माझं काय, मीच फसते त्यांच्या प्रेमळ जाळ्यात. प्रिशा विचार करत विहानकडे पाहत राहिली. विहानने तिला डोळा मारला आणि आता तिचे डोळे बाहेर पडायचीच बाकी होती. तिचं मन पुन्हा धडधडू लागलं. धकधक धकधक धकधक. तिने उरावर हात ठेवत मोठा श्वास घेतला. विहान मात्र तिची ही चुळबुळ एन्जॉय करत होता. थोड्याच वेळात विहानची कार एका भव्य दिव्य हॉलसमोर थांबली. चौघेही गाडीतून उतरले. विहानने कारचं दार बंद करत चालता चालता प्रिशाजवळ आला. हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि स्मित करत तिच्यासोबत आत गेला. मितेशनेही दिशाचा हात पकडून तिच्यासोबत आत प्रवेश केला. आत गेल्यावर तिथला मॅनेजर आदबीने पळतच आला आणि विहानशी हस्तांदोलन करत स्वागत केलं. स्टेजवरचा अँकर अत्यंत उत्साही आवाजात म्हणू लागला, गाईज, आपल्या देशातील टॉप मोस्ट बिझनेसमॅन आणि आजचे स्पेशल गेस्ट मिस्टर विहान दीक्षित आणि त्यांची फॅमिली इथे उपस्थित आहे. जोरदार टाळ्या असं म्हणताच सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. सर्वांचे डोळे टिपून गेले. खूप लोक आज विहान दीक्षित आणि त्यांच्या बायकोला जवळून बघत होते. जणू ते स्वप्नवत क्षण होते. इतका हॉट आणि हँडसम बिझनेसमन तेव्हापर्यंत लोकांनी फक्त मॅगझिनमध्येच पाहिला होता.
पण प्रत्यक्षात त्याची पर्सनॅलिटी अजूनच उठून दिसत होती. इतकी चार्मिंग की काही मुली तर जळून कोळसा झालेल्या. कारण त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नीही तितकीच सुंदर होती. गोरी पान, सडपातळ, धारदार नाक, बोलके डोळे, गुलाबी ओठ, कमनीय बांधा आणि चेहऱ्यावर विहानच्या प्रेमाचा झळकणारा ग्लो. तिची साडी तर इतकी शोभून दिसत होती की जणू खास तिच्यासाठीच बनवलेली. तिची कातिल स्मित तिच्या सौंदर्यावर चार चांद लावत होती आणि विहानचा तिच्या कमरेत गुंफलेला हात, ज्यामुळे त्याला घट्ट चिकटून उभी होती. दोघांमध्ये वाऱ्यालाही शिरकाव नव्हता. हे दृश्य लगेच मीडियाने कॅप्चर केलं, कारण विहान दीक्षित सार्वजनिक कार्यक्रमांना फारच कमी वेळ दिसायचा. त्याची सिक्युरिटी इतकी टाईट असायची की त्याचा साधा केसही कोणी पाहू शकत नसे. म्हणून आजच्या इव्हेंटमध्ये त्याला प्रत्यक्ष पाहून लोक अक्षरशः तडपत होते. थोड्याच वेळात मॅनेजरने विहान, प्रिशा, मितेश आणि दिशा यांना त्यांच्या मुख्य जागांवर बसवले. सभागृहात काळोख असल्याने बाजूला कोण बसले ते नीट दिसत नव्हतं. विहानने संधी साधून प्रिशाला जवळ ओढलं. ती दचकली. त्याने तिच्या कमरेत हात घालून समोर पाहिलं. बापरे, आज हा जीवच घेणार की काय? प्रिशा मनात म्हणाली. आज इतका रोमॅन्टिक का झालाय हा? तोवर समोर फॅशन शो सुरू झाला होता. एकापेक्षा एक मॉडेल्स रॅम्पवर वॉक करत होती. काही कपल्स आणि काही सिंगल. गाण्याचा आवाजही जोरात होता. दिशा आणि मितेश फुल एन्जॉय करत होते, पण विहान मात्र संपूर्णपणे प्रिशामध्ये गुंतलेला होता. समोर एकदम जबरदस्त फॅशन शो चालू होता. एक एक मॉडेल येत होतं आणि आपापली अदा दाखवत जात होतं. इकडे विहान प्रिशाच्या खूपच जवळ होता. त्याने हळूच तिच्या गालावर गाल टेकवले आणि ओठांनी हलकासा स्पर्श केला. ती शहारली. डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. विहान हसला. त्या क्षणी दिशा आणि मितेशचं लक्ष समोरच्या स्टेजवर होतं. आजूबाजूला कोणी नव्हतं आणि सभागृहात हलकासा अंधार होता. त्यामुळे विहान आणखीनच रोमॅन्टिक मूडमध्ये गेला. प्रिशा काही समजावं की नाही असं तिला वाटत होतं. तोच त्याने तिच्या कमरेत हलकीशी ओढ दिली. ती त्याच्याकडे खेचली गेली. विहानने हळूच झुकून तिच्या गुलाबी ओठांवर जीभ फिरवली आणि ती रोमॅन्चिक झाली. त्याने मग ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि एक गहिरी हळूवार चुंबन दिलं. ती थोडीशी अडखळली. काही वेळाने तिचा श्वास थांबायला लागला. धडपड वाढली. तसं विहानने ओठ मागे घेतले आणि हलकसं हसला. प्रिशा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती, पण आता तो समोर स्टेजकडे बघत होता. तीही मग समोर पाहू लागली. गाणं आता दुसरं सुरू झालं होतं आणि सिंगल मुली आपलं सौंदर्य अधिकच आकर्षकपणे दाखवत होत्या. आता 15 कंटेस्टंट स्टेजवर होऊन गेल्या होत्या. शेवटच्या 10 मुली उरल्या होत्या आणि त्यांच्यात टफ कॉम्पिटिशन सुरू होतं. तान्याही त्यात उठून दिसत होती. प्रत्येकी 5 मॉडेल एक एक करून स्टेजवर आल्या आणि जबरदस्त रॅम्प वॉक करून गेल्या. त्यात 2 जणींनी पारंपरिक साडी नेसली होती आणि त्यांच्या स्टाईलमुळे जजेस अधिकच प्रभावित झाले. त्यानंतर तिसरी कंटेस्टंट आली. तिनेही छान वॉक केला. पण आता आली ती जी सगळ्यांपेक्षा उठून दिसत होती, तानिया. तिने सुंदरसा लेहेंगा घातला होता आणि तिचा मेकअप, हावभाव सगळंच वेगळं होतं. तिच्या चालण्यात, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास पाहून विहानच्या डोळ्यासमोर नकळतपणे मेघना आली. तोच कॉन्फिडन्स, तेच तेज, तीच एनर्जी. तानिया जोरात चालत आली. स्टेजवर एक गोल फिरली. सर्वांना हाय केलं. मोठ्या स्माईलसह टर्न घेतला. गुलाबाच्या पाकळ्या पडल्या आणि सगळीकडे जल्लोष उडाला. स्टेजच्या टोकाला पोहोचून तिने नजरेनं प्रेक्षकांवर नजर टाकली.
मेन जजेसमध्ये तिला मेघना, विहान, प्रिशा, दिशा आणि मितेश दिसले. तिने दिशाकडे पाहून एक स्मित केलं आणि पुन्हा मागे वळली. ती चालू लागली आणि टर्न घेताना तिच्या लेहंगाचा सुंदर फेर पडला. तिच्या गोऱ्या कांतीवर प्रकाश पडताच ती आणखीनच उठून दिसली. तिचं ते क्यूट एक्सप्रेशन सगळ्यांच्या मनाला भिडलं. ती स्टेजवर थांबली, मागे वळून हलकीशी अदा केली आणि ती कोणाच्या तरी मनाला स्पर्शून गेली. आता रिझल्टची वेळ आली होती आणि त्यानंतर जजेसमध्ये चर्चा सुरू झाली. विहानचं लक्ष शेवट खुर्चीकडे गेलं जिथे मेघना बसली होती. विहान थोडा आश्चर्यचकित झाला, पण यावेळी तो शांत राहिला आणि आपलं मत दिलं. मॅनेजरने लिस्ट अँकरच्या हातात दिली. अँकरने पाहून एक मंद स्मित दिलं. दिशाचं लक्ष तानियाकडे होतं. तिने तयार केलेल्या ड्रेसमध्ये तानिया खूप सुंदर दिसत होती. सो गाईज, फायनली ती वेळ आली आहे जिची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, अँकर म्हणाला. टाळ्यांचा आवाज थांबला. लास्ट वन विनर नेम गोज टू मीनाक्षी जायस्वाल, अँकरने घोषित केलं. साडी घातलेली ती मुलगी आनंदाने दचकली. काही जजेसनी तिच्या डोक्यावर मुकुट ठेवला आणि त्यानंतर फोर्थ विनर गोज टू दिशा शिंदे, अँकर म्हणताच दिशाच्या चेहऱ्यावरही आनंद चमकला. तिलाही मुकुट देण्यात आला. आणि त्यानंतर आता इकडे थर्ड विनर रिया उपाध्याय. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. सेकंड विनर सिया मेहता, अँकर म्हणाला. ती मुलगी आनंदाने उठली आणि तिला मुकुट आणि सर्टिफिकेट देण्यात आलं. आणि त्याचनंतर आता इथे सर्वात महत्त्वाची घोषणा. मी नाही तर आजचे स्पेशल गेस्ट विहान दीक्षित करतील, अँकर म्हणाला. विहान स्टेजवर गेला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तानियाने डोळे बंद करून देवाकडे मागणी करत होती. शेवटचा एकच नंबर उरला होता. ती भीतीने स्तब्ध झाली होती. विहानने लिस्ट हातात घेतली. सो गाईज, ही आहे आजची सगळ्यात युनिक आणि मला विशेष भावलेली मॉडेल. द फर्स्ट मॉडेल गोज टू मिस तानिया दीक्षित. स्टेजवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. तानिया 5 मिनिटं स्तब्ध उभी राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता. ती ज्या ड्रेसमध्ये होती, ज्या आत्मविश्वासाने चालली होती, त्याचा हा सन्मान होता. मेघनाही भावूक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विहान तिच्यापर्यंत आला. त्याच्या हातात स्पेशल मुकुट होता. त्याने तानियाच्या डोक्यावर तो मुकुट ठेवला. तानिया थोडीशी झुकली आणि विहानच्या पायांवर हात ठेवून आशीर्वाद घेतला. तर मित्रांनो, आजची स्टोरी इथे संपलेली आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.